हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आपल्याला माहिती आहे की हे ऑइल आता सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे किंवा खूप जास्ती प्रमाणात व्हायरल होतं आहे। तर या व्हायरल ऑइलचं सत्य काय आहे किंवा हे खरंच तितकं इफेक्टिव्ह आहे का, त्यानंतर यामध्ये काय काय घटक आहेत, कसं कसं यूज करायचं, काय करायचं, किती रुपयाची प्राईस आहे, ओरिजिनल खोटं कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच्या बाहेरचं जे वातावरण आहे ते वातावरण बघता केसांमध्ये केस गळती होणं, केसांमध्ये कोंडा होणं, फाटे फुटणं, केस ड्राय पडणं, या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात होतात। तर या सगळ्या गोष्टी नाही, पण केस गळती कमी होणं आणि केसांची खूप चांगल्या पद्धतीने वाढ होणं, या दोन गोष्टींमध्ये हे ऑइल खूप जास्ती मदत करतं। तर या सगळ्या डिटेल्स त्यांनी त्यांच्या पॅम्पलेटमध्ये दिलेल्या आहेत। यामध्ये कोणते घटक आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सगळं वाचून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर हे ऑइल हक्की पिक्की हे लोक बनवतात, प्रामुख्याने दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतात आढळतात। खरं तर हे ऑइल तिकडचं आहे असं आपण म्हणू शकतो, पण हे जे घटक ते वापरतात तेच ऑइल वापरून मी घरीसुद्धा ऑइल बनवते। पण ते कसं असतं ना की आपली मानसिकता होऊन जाते की ह्याच तेलाने फरक पडेल, तर तुम्ही शक्य असेल तर ते वापरू शकता। तर त्यात त्यांनी काय काय टाकलेलं असतं, तर सगळ्यात पहिला आवळ्याचा रस केसांना मजबूत करण्यासाठी केसांच्या वाढीस चालना देतो आणि व्हिटॅमिन सीची समृद्ध सामग्री केस गळणे टाळते। हे केस अकाली पांढरे होण्याशी लढते, टाळूचे आरोग्य सुधारते, चमक वाढते आणि नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते। निरोगी चमकदार केसांसाठी उपयुक्त असते। शिकेकाई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी सारखे अँटीऑक्सिडंट असतात, पोषक घटक असतात। फाटे फुटणं, केस मजबूत होणं, जाड होणं, मऊ होणं, त्यानंतर डोक्यातील कोंडा कमी करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये शिकेकाई खूप युजफुल आहे। जुन्या काळात सुद्धा आपल्या आई आजी वगैरे शिकेकाईच केस धुण्यासाठी वापरायच्या। त्यानंतर येते कोरफड हे जे कोरफडचं जेल असतं त्यामध्ये ए, सी आणि ई जीवनसत्व असतं, ते केसांचं आरोग्य खूप छान ठेवतं। आणि ठिसूळ जर केस असतील तर ते हायड्रेट ठेवण्यात मदत करतं। त्यानंतर जटामासी हा काय प्रकार आहे तुम्हालाही माहीत नाही आहे, पण हे कदाचित तिथेच मिळत असेल, त्यामुळे हे जास्त होत असेल, चालत असेल। तर बघू शकता एवढे असे घटक आहेत। खरं तर आत्ताच वापरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। जास्वंदाचं फूल, ब्राह्मी, कापूर कचेरी, नागरमोथा, या सगळ्या गोष्टी टाकून ते करतात। पण मी स्वतः घरी जे तेल बनवतो त्यामध्ये मी कोरफड टाकते, मेथीचे दाणे टाकते, जास्वंदाचं फूल टाकते, कडुलिंबाची पानं टाकते, कढीपत्ता टाकते, त्यानंतर आवळा टाकते। आवळा असेल तर आवळा, नाही तर आवळा पावडर असेल तर आवळा पावडर, या सगळ्या गोष्टी। त्यानंतर कांदा कापून त्यामध्ये टाकते, कांद्याने केसाची वाढ चांगली होते म्हणून। तर या सगळ्या गोष्टी मी घरी जेव्हा तेल बनवते त्यावेळेस करत असते। तर केस गळती जर होत असेल तर ह्या तेलाचा प्रामुख्याने वापर केला जातो। पुरुषांनी कसं वापरायचं आणि स्त्रियांनी कसं वापरायचं हे दिलेलं आहे यामध्ये। साधारण पहिले 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना रोज रात्री तेल लावायचं आहे। रोज रात्री तेल लावण्याआधी एक डर्मा रोलर येतं, या टाईपमध्ये असते डर्मा रोलर, या टाईपमध्ये डर्मा रोलर असतं, त्याचा वापर करायचा आहे 1 तास आधी। याच्याने चांगले केस म्हणजे आपल्या केसांची जागा ही चांगली हे करायची आहे। बघू शकता या पद्धतीने चालवायचं आहे, या पद्धतीने असं सरळ, खूप जोरात नाही, खूप इजा होऊ शकते, अगदी हलक्या हाताने चालवायचं आहे। त्यानंतर एक अर्धा तास किंवा 1 तासानंतर तुम्ही केसांना तेल लावू शकतात। पण केसांना हे तेल लावण्याची सुद्धा विशेष पद्धत आहे। जर पुरुषांना हे तेल वापरायचं असेल तर चांगल्या परिणामांसाठी डोक्यावरील सर्व केस ब्लेडच्या साहाय्याने काढून टाकावे। रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीत 1 कपभर तेल कोमट करून घ्यावे। तसेच 1 कांदा
घेऊन त्याची मुळाकडील अर्धी बाजू कापून टाकावी. असा कांदा तेलात बुडवून कापलेल्या बाजूने डोक्यावर मसाज करायचा. त्यानंतर हाताने मसाज करायचे. असे 5-10 मिनिटं केल्याने डोक्यावरची त्वचा, रक्तस्राव चांगला होतो. ज्या ज्या ठिकाणी मूळ आहेत म्हणून, परंतु केस नाहीत, ते नवीन केस उगवण्यास मदत होते. सुरुवातीचे 15 दिवस हा दिनक्रम चालू ठेवा. नंतर मात्र फक्त हाताच्या बोटांनी तेल गरम न करता केसाच्या मुळाशी लावणे. सामान्य केस गळती 15 दिवसाच्या आसपास थांबते. हे केसांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त तेल असेल तरी जीवनसत्वाची कमतरता असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार असतील तर मात्र थोडाफार प्रभाव कमी जास्त दिसू शकतो. ज्यांना केस न कापता तेल वापरायचे असेल त्यांनी तेलात कांद्याचे 4-5 थेंब मिसळून त्या बोटांनी केसांच्या मुळापाशी मालिश करायची. आणि लेडीजने कसं करायचं आहे, सर्वप्रथम एक वाटीत तेल घ्या, म्हणजे एक झाकणभर तेल घ्यायचं. त्यात हलके कोमट करून घेणे. त्यात 4-5 थेंब कांद्याचा रस मिसळणे. झोपण्यापूर्वी हाताच्या बोटांनी तेल केसांच्या मुळाशी लावणे. 5-10 मिनिटं चांगल्या प्रकारे मसाज करावी. सदर क्रिया 1 दिवस आड 1 महिनाभर करावे. 1 महिन्यानंतर कांद्याचा रस टाकणे टाळावे. त्यानंतर 1 दिवस आड गरम न करता तेल लावावे. तर तुम्हाला समजलं असेल की तेल कसं लावायचं आहे. तर बघू शकताय, एका वाटीत तेल घेतलेलं आहे आणि हा जो कांदा आहे त्याची मुळाकडची बाजू मी काढून टाकलेली आहे. असा कांदा घेतला आहे, तो बुडवून डायरेक्ट डोक्यावरती मालिश करायची आहे. डायरेक्ट डोक्यावरती मालिश करायचा आहे. हा डर्मा रोलर सुद्धा तितकाच उपयोगाचा आहे. रक्ताभिसरण क्रिया, रक्तप्रवाह चांगला सुधारण्यासाठी याचा उपयोग खूप चांगला होतो, पण याचा वापरही तितक्याच योग्य पद्धतीने करावा लागतो. त्यामुळे तर बुडवून डोक्यावरती मसाज करायचा आहे आणि त्यानंतर हाताने मसाज करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे कोणतंही प्रमोशन नाही आहे, काहीच नाही आहे, पण मी हे आत्ता वापरायला घेतलेलं आहे मिस्टरांसाठी. तर त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत एकदा शेअर करावं. फेसबुकवरती, अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती याच्या छोट्या छोट्या बॉटल्स येतात. याआधी मी सुद्धा फसलेली आहे. मला असं वाटतं की हे खरं आदिवासी हेअर ऑइल आहे, कारण तुम्ही बघू शकताय हे आदिवासी हेअर ऑइल मी अमेझॉन की फ्लिपकार्टवरनं मागवलेलं होतं. लिटरली 500 रुपयाची बॉटल होती, पण त्यात पूर्ण पाणी आहे, फक्त ब्लॅक कलरचं पाणी आहे, वेगळं काहीच नाही आहे. याचा अजिबात सुद्धा उपयोग झाला नाही आणि याचा स्मेल सुद्धा अगदी घाण येतो. मी मोजून 1 ते 2 वेळा लावलं असेल, परत हे यूजही केलं नाही. पूर्ण पाण्यासारखं आहे. हे ऑइल जरा थिक आहे. दोन्ही ऑइलमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे प्रोडक्ट घेताना त्यांनी दिलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच शाखा त्यांच्या सुरू झालेल्या आहेत. बघू शकता, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, बारामती, बीड, सोलापूर, सांगली, गुजरात, पंजाब, दिल्ली येथे शाखा सुरू केलेल्या आहेत त्यांनी. आणि मी ज्यांच्याकडनं घेतलं हे त्यांची नावं आहेत. तर हीच माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर मला नक्कीच सांगा आणि फ्रॉडपासून नक्की वाचा. जी बॉटल तुम्हाला 1500 रुपयाला अर्धा लिटर मिळते किंवा 1 लिटर बॉटल 3000 रुपयाला मिळते, तीच खरी आहे. जे तुम्हाला 250, 300, 400, 500 रुपयांमध्ये देत असतील ती अगदी खोटी आहे. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला रिव्ह्यू कसे वाटत आहेत किंवा तुम्हाला हे ऑइल बरोबर वाटतंय का, तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ किंवा आजची दिलेली माहिती ही जर उपयुक्त वाटत असेल किंवा उपयोगाची असेल तर इतरांनाही शेअर करा. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती मिळू शकते. आणि व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.